नमस्कार, मी गौरी किरण बोलते तारेच्या दिवाळी विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आजचं हे सेलिब्रेशन आपण करणार आहोत कट्यार काळजात घुसली या सिनेमाच्या कलाकारांसोबत। चला तर मग आजच्या आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया। आज आपल्या सोबत गप्पा मारणार आहे सुबोध भावे आणि मृण्मयी देशपांडे। सुबोध आणि मृण्मयी, तुम्हा दोघांचंही आमच्या बोलते तारेमध्ये मनापासून स्वागत। थँक्यू। कट्यार काळजात घुसली खरं तर आजच रिलीज होतोय सिनेमा आणि सगळ्यांनी जाऊन पाहावा असा सुंदर सिनेमा या दिवाळीच्या निमित्ताने तुमच्या भेटीला येतोय। पण सुबोध, मागच्या इंटरव्ह्यूमध्ये एक वाक्य तू म्हणाला होतास की हे नाटक नाहीये, म्हणजे कट्यार काळजात घुसली या नाटकाच्या निमित्ताने किंवा त्याची अपेक्षा ठेवून जात असाल तर सिनेमा पाहायला जाऊ नका। तर नेमका फरक काय आहे? मुळात आपण जेव्हा नाटकाचा सिनेमा करतो तेव्हा आपण माध्यम तसं बदलतो। मी असं म्हणेन की सारण तेच आहे, फक्त त्यांनी करंजी बनवली आहे, आम्ही मोदक बनवलाय। लक्षात आलं? सारणामध्ये फरक नाही आहे, व्यक्तिरेखा त्याच आहे, त्याचा गाभा तोच आहे। फक्त नाटकात आपण जेव्हा एखादी गोष्ट सादर करत असतो तेव्हा अनेक गोष्टी या आपण गृहीत धरत असतो, प्रेक्षक सुद्धा गृहीत धरत असतात। मला असं वाटतं की नाटक आणि चित्रपटातली गंमत हीच आहे की ज्या गोष्टी प्रत्यक्ष तू रंगमंचावर दाखवू शकत नाहीस, ज्या रंगमंचाच्या मागे घडल्यात असं तू गृहीत धरलेलं असतंस, त्या तू सिनेमाच्या पडद्यावरती दाखवू शकतेस। आणि मला असं वाटतं की ज्यांनी नाटक पाहिलं आहे त्यांना तो सिनेमा बघताना मजा येईलच, आणि ज्यांनी पाहिलेलंच नाही आहे त्यांच्यासाठी तर ते पूर्णपणे नवीनच आहे। थोडक्यात या दिवाळीत तुम्हाला सारण घातलेला मोदक खायचा असेल तर कट्यारला नक्की जा, चुकवू नका सिनेमा। संस्कृत शोले हे प्रकरण काहीतरी कट्यारच्या सेटवर गाजलं होतं, नेमकं काय होतं मृण्मयी? अगं, आम्हाला फावला वेळ पण मिळायचा नाही सेटवरती। फावला वेळ पण मिळायचा, हा पण माझ्या तर तेव्हा पुष्कर आणि मी होतो, आमच्या दोघांचा सीन नव्हता आणि आम्ही शंकर सरांच्या व्हॅनिटीमध्ये टाइमपास करत बसलो होतो। तेवढ्यात पुष्करला शोलेचं ट्रान्सलेशन मिळालं संस्कृतमधलं, त्याच्या मोबाईलवरती आला आणि तो म्हणला चला हे आता बसवलं पाहिजे। मग मी बसंती झाले, तो काय काय वेगवेगळी कॅरेक्टर त्यातली करायला लागला आणि हे करता करता आम्ही पोचलो होली के दिन त्या गाण्यापाशी पोचलो आणि त्याचं ट्रान्सलेशन होतं ना, वसंतोत्सवम दिनम हृदयन उन्मिलतः भवन्ति रंगानाम रंगम एकरूपः भवन्ति। तर ते आम्ही मीटरमध्ये बसवण्याचा प्रयत्न, वसंतोत्सवम दिनम हृदयन उन्मिलतः भवन्ति असं गडबडगुंडा काहीतरी करत। आणि तेवढ्या शंकर सर आले तिकडून, ते आले म्हटल्यानंतर आम्ही बाहेर जायला लागलो, नवीन नवीन ओळख होती आमची। ते म्हटले अरे बैठो ना बैठो, क्या चल रहा है? म्हटलं कुछ नहीं सर, वो संस्कृत शोले कर रहे थे। मतलब मग त्यांना आम्ही सगळं करून दाखवलं आणि मग ते गाण्यापाशी आलो। गाण्यापाशी आल्यावर नाही रे मीटर कुछ गलत है, ये ऐसा नहीं हो सकता। सर तो फिर कैसा हो सकता है? त्याच्यानंतर ते बिचारे 15 मिनटं क्या है वो वर्ड्स बताना सर, वसंतोत्सवम दीनम हृदयम वसंतोत्सवम दीनम हृदयम उन्मिलतः भवन्ति रंगानाम रंगम एकरूपः भवन्ति असं त्यांनी आम्हाला करून दाखवलं। मग ते आम्ही पाठ केलं। मग त्याच्यानंतर पुष्करचे हात बीत बांधले होते, म्हणजे साधारण पुष्कर असा थांबला होता सेटवरती माईक घेऊन। हा जब तक हे जानचं ट्रान्सलेशनवर मी नाचत होते, बसंती इन श्वान समथिंग समथिंग न नृत्यते करत तो सेटवरती ओरडत होता आणि असा एक संस्कृत शोले नावाचा आयटम आमच्या सेटवरती लागला। कळलं 3.5 वर्ष का लागले पिक्चरला? मला ना दोघांच्या थोड्याशा आवडीनिवडी समजल्यात, तर त्यात स्पेशली तुमची आवड, मला एक भयंकर फॅन्टसी आहे तुमची एक छान, तुम्हाला रॅम्प वॉक करायचं आहे सुबोध? मला रॅम्प वॉक करायचं आहे, मला रॅम्प वॉक करायचं आहे। मला 11वी 12वी मध्ये मला खूप मॉडेलिंग करायचं होतं। तेव्हाच करायला पाहिजे नाही, तेव्हा नाही करू शकलो कारण तेव्हा मी खूप बारीक म्हणजे खूप बारीक होतो मी। आणि तेव्हा प्रत्येक फॅशन शोमध्ये पुण्यातलं मी एजन्सीकडनं त्यांचे ऑडिशन्स व्हायच्या आणि मी जायचो, माझं सिलेक्शन व्हायचं, पण माझं फिजिक बघून मला पुढे कधी मला रॅम्पवरती चालायची संधी नाही मिळाली। खूप वर्षानंतर अभिजित पोहनकर, जो संगीतकार अभिजित पोहनकर आहे, तर अभिजितनी डिझाईन केलेल्या कुर्त्यांचं एक प्रेझेंटेशन होतं नरिमन पॉईंटला। तर जिकडे त्यांनी मला बोलवलं होतं, मला म्हटलं सुभ्या कर ना रॅम्प वॉक। अरे म्हणजे काय? आणि मी गेलो, त्याचे ते सगळे कुर्ते आणि फेटा वगैरे असं घालून मस्त मी रॅम्प वॉक केला। पण तरी मला रॅम्प वॉक करायचं आहे आणि बेअर बॉडी रॅम्प वॉक करायचं आहे आणि मी नेक्स्ट इयर रॅम्प वॉक करणार असं माझं ठरलं। नक्की बेअर करू। पण मृण्मयी इतकी गोड आहे, मृण्मयीच्या सगळ्या मित्रांकडनं किंवा तिला जे जे ओळखतात त्याच्याकडनं ऐकले की खूप गोड आहे ती, पण या गोड पण का राज आम्हाला माहिती आहे। काहीही पदार्थ म्हणजे बाजरीचा भात असो
किंवा अगदी तिला चिकन जरी उद्या चुकून करायला ती शिकली तरी त्यात ती 4-5 चमचे साखर वगैरे अगदी आरामात घालते असं मी ऐकलंय. नाही आता कमी झाली गोडवा पण कमी ते पण मी आता साखर बंद केली आता. पण हे खरं होतं ना, म्हणजे ज्यात त्यात साखरेचं. मी आमचं घरात म्हणजे चिंचगुळाची आमटी, कोशिंबीर पाहिजे, ब्राह्मणी पद्धतीचा स्वयंपाक वगैरे असं असल्यानंतर ती साखर लागतेच जिकडे तिकडे. पण नंतर मी ती आता कमी केली, म्हणजे आता चहा सुद्धा बिना साखरेचा. आणि आईला प्रतिभा वगैरे नावाने हाक मारणं वगैरे काय आहे? म्हणजे मी नाही आईला प्रतिभा नावाने हाक मारत. मला कसं कळलं मग आईचं नाव प्रतिभा आहे? ते मला तेच मी विचारणार होते की हे कोणी जन्म झाला ही आईची प्रतिभा आहे असं वाटतं. नाही पण म्हणजे अगं ती माझी मैत्रीण आहे, म्हणजे खूप लाडात आलं की अगं प्रतिभे याला जरा टाइमपास करू ना वगैरे असं आमचं बोलणं सुरू होतं. काय प्रतिभा तू पण मला धरून जे हाताला लागेल तुम्ही बनवायला सुरुवात करते. पण आता दिवाळीवर आलोय आपण थोडंसं, तर दिवाळीचे काय फंडे? कारण पुणे हे शहर असं वेगळं आहे. पुणेरी दिवाळीचे काही किस्से किंवा काही तुमच्या आठवणी मला सांगा ना. नाही, पुणे का वेगळं तुला सांगू का? म्हणजे इतर सगळी शहरं स्वतःचं अस्तित्व असलेली आहेत आणि पुणे का वेगळं आहे? कारण पुण्यातला कुठलाही सण पुण्यात असेल ना तर तो कळतो, मुंबईत कळत नाही. मुंबईत बऱ्याचदा दिवाळी होती का, आकाश कंदील कुठे लागले नाहीत, कुठे हे नाही, आपल्याकडे लागले ऑफकोर्स, पण अनेक ठिकाणी मुंबईत समजून घ्यायला लागतं की दिवाळी आली असेल बाबा. ते आपल्या घरातच कळतं. पुण्यात तसं आपल्याच घरात नाही कळत, पुण्यात कळतंच की दिवाळी आहे, कारण तो एक फ्लेवर त्या शहराचा साजरा करण्याचा आहे. त्यामुळे आणि आम्ही तिथे जन्मलोत, आम्ही तिथेच वाढलो होतो, आमची शाळा कॉलेज तिथेच झाले म्हणून असेल कदाचित, पण पुण्यामध्ये तो संस्कृतीचा वास येतो, अजूनही येतो. आणि मग पुणेरी लोक जे काही संस्कृत छोले वगैरे जे काही इन्व्हेंट करतात, तो एक संस्कृतीचाच प्रकार आहे. संस्कृत आपली मूळ भाषा. पण मग या विषयावर काही डिरेक्शन वगैरे पाहायला मिळणार नंतर आम्हाला? संस्कृत शोलेवरती हरकत नाही करायला एखादं. पुढे काय तर पुढच्या दिवाळीमध्ये संस्कृत शोलेची भेट घेऊन येऊ. सुबोध आणि मृण्मयी सोबतच्या या गप्पांची मैफल अशी सुरू राहणार आहे. मात्र त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. 40 गाणी ऐकण्याची कुठे सवय आता, पण ती जर 40 गाणी मी घेतली असती तर मग मला 2 पार्टमध्ये बाहुबली सारखं करावं लागलं असतं की पहिल्या पार्टमध्ये छोटी उमा, दुसऱ्या पार्टमध्ये मोठाच सदाशिव आणि छोटी उमा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत बोलते तारेमध्ये. आणि आपल्या गप्पा चालू आहेत सुबोध आणि मृण्मयी सोबत. कट्यार काळजात घुसल्या त्यांचा नवीन सिनेमा आजच आपल्या भेटीला येतोय. सदाशिवचं कॅरेक्टर थोडक्यात आणि उमा, कारण आम्हाला म्युझिक लॉन्चच्या वेळेला सुद्धा उमा काही गावली नव्हती, तेव्हा छान छान गोड कानात फक्त डायलॉग आमच्या ऐकायला आले होते. बोलवलं नाही मला म्युझिक लॉन्चला. अगं तिला गाणंच नाही सिनेमात तर कशाला बोलायचं? नाही, पण म्युझिक लॉन्च मी खरंच मनापासून मिस केला होता. मी परदेशातच असल्यामुळे मला तिकडे येता आलं नाही आणि तिकडे काही अडचणी आल्या, त्यामुळे शूटिंग लांबलं. परदेशावरनं आठवलं, पण आता प्रेक्षकांना जरा संभ्रम पडला असेल असा की परदेशातनं आले तर सगळा लुक चेंजेस करून आले. आता मृण्मयी, आमची घरगुती मृण्मयी कुठे गेली? मी तिला म्हटलं की आता उमा थुरमन आली आमची. नाही, पण याच्यामध्ये अगदी घरगुती संस्कारित अशी उमा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याचं एकमेव कारण म्हणजे ते कॅरेक्टर मला खूप जवळचं वाटलं, कारण तिच्या सगळ्या जडणघडण जी उमाची आहे ती पंडितजींसारख्या माणसाच्या वडील असल्यामुळे, शास्त्रीय संगीताचा घरी वारसा असल्यामुळे त्या सगळ्या संस्कारांमधून आलेली ती आहे. आणि मी स्वतः क्लासिकल शिकली आहे. मी माझ्या 11वीपर्यंत, बालवाडीपासून 11वीपर्यंत आईबरोबर गाण्याच्या क्लासला जात होते आणि नंतर कथकचं 15 वर्ष मी शिक्षण घेतलं. त्यामुळे तो जो एक गुरु शिष्य परंपरा म्हणूया किंवा तो जो वारसा असतो किंवा तो जो एक वसा असतो, त्याचं नक्की नेमकं काय असतं ना, त्याची एक पद्धत असते, वागण्या बोलण्याची एक आदब असते, आणि ते सगळं त्या उमामध्ये होतं, एकवटलेलं होतं. मी शाळेमध्ये असताना वाद्य वाजवायचे, सतार वाजवायचे, आणि जेव्हा पहिल्यांदा सुबोधनी आमची वर्कशॉप्स घेतली होती तेव्हा ना एक अशा बंद खोलीमध्ये आम्हाला नेण्यात आलं होतं आणि सगळी वाद्य मांडून ठेवली होती. वीणा होती तिकडे, सतार होती. तर म्हणजे माझं वाद्य कुठलं आहे, माझं वाद्य तो म्हणलं सतार आहे तुझी. त्याच्यानंतर मी नाचायला लागले होते, म्हणलं मला हे येतं आहे सगळं. त्यामुळे उमासाठी मला खूप वेगळा अभ्यास किंवा असं काही नाही करायला लागलं. संधी मिळाली. उलट कधी कधी असं होतं की तुम्हाला जे येत असतं ते सोडून सगळे रोल तुम्हाला मिळतात, पण तुम्हाला येणारी गोष्ट शेवटपर्यंत मिळत नाही. पण ह्या रोलमुळे मात्र खूप साधं वागायला लागलं तिला.
हा आणि पण त्या एवढं रोलमध्ये. असून सुद्धा तुम्हाला सारख्या नाही, मी ते सांगतोय की ती जशी आहे तसंच खूप साधं तिला वागायला लागलं ऑन स्क्रीन. पण एवढं असून सुद्धा ती सारख्या धमक्या घेत होती. हे शेवटचं बरं का, हा सीन शेवटचा. आम्ही तिला आणि अमृताला आम्ही कायम छळायचो. त्या दोघींचं बालपण पण त्याच्यात आहे ना, छोटी उमा आणि छोटी झरीनं पण आहे. तर यांच्या आम्ही जेव्हा शूटिंग ठरवत होतो, आम्ही जेव्हा तारखा डिस्कस करत होतो की या तारखांमध्ये आपण करणार आहोत, तर त्या दोघी म्हणल्या की ह्या तारखा जरा ओके नो प्रॉब्लेम, छोटी उमा आमच्याकडे आहे. आम्ही ते सगळे सीन छोट्या उमावर करू छोट्या उमावरती फिरवतो म्हणे आणि त्यांना आठवतो असं फ्लॅशबॅक मध्ये 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 येत जाईल. म्हणलं अर्थात त्याच्यात एक छोटा सदाशिव पण नाही, मोठ्या सदाशिवला छोटी उमा आठवते असं. पण सदाशिव म्हणून एक मोठं चॅलेंज होतं तुझ्यासमोर, कारण तू ऑलरेडी डिरेक्टर म्हणून करतोय. मला एक प्रश्न विचारायचा आहे. स्क्रिप्ट जेव्हा आली होती तेव्हा 40 गाणी होती. खरं चॅलेंज कशात होतं? 21 गाणी निवडण्यात की 19 रिजेक्ट करण्यात? नको. नाही, अरे मुळात चॅलेंज म्हणजे हे चित्रपट करणंच एक मोठं चॅलेंज होतं. आता त्याच्यातलं एक जरी गाणं असतं तरी ते चॅलेंजच होतं. म्हणजे 19 का 40 हा प्रश्नच नाही आहे. इतकं वैविध्य एका चित्रपटात आधी लोकांना झेपलं तर पाहिजे. 40 गाणी ऐकण्याची कुठे सवय आता. पण ती जर 40 गाणी मी घेतली असती तर मग मला 2 पार्टमध्ये बाहुबलीसारखं करावं लागलं असतं की पहिल्या पार्टमध्ये छोटी हा, उमा, मग नेमकं छोटी उमा दुसऱ्या पार्टमध्ये मोठाच सदाशिव आणि छोटी उमा. तर ते टाळण्यासाठी आणि मला असं वाटलं की अनेक सिच्युएशन्स आम्ही कट केल्या किंवा कमी केल्या. म्हणजे आम्ही शूटिंगला गेल्यानंतर बऱ्याच वेळेला काय होतं की आपण खूप शूट करतो आणि मग ते आपण एडिट करत बसतो. त्याच्याऐवजी आम्ही असं केलं की शूटिंगला जाण्याच्या आधीच आम्ही स्क्रिप्ट एडिट केलं. मग आपण तेवढं शूट करूया जेवढं फायनली दिसणार आहे. त्यामुळे लोकांचा वेळ वाचला, आमचंही काम आवाक्यात आलं. आणि जी 21 निवडली ती मात्र आम्ही त्याच्यावरती पूर्णपणे काम करून ती गाणी त्याची निवड केली आणि ती फायनली त्याचा खूप उत्तम रिस्पॉन्स मिळतो हे आता दिसतच आहे. उमा बरोबर आम्हाला आता खूप दिवसांनी अमृता सुद्धा पुन्हा सिनेमामध्ये पाहायला मिळते. तर छोट्या झरीनाचे किंवा मोठ्या झरीनाचे पण काही किस्से असतीलच ना? हा, सांग ना सोबत. अमृताने झरीनाचा रोल केल्यामुळे नॅचरली एका मुस्लिम घराण्यातली असल्यामुळे त्या काळी बुरखा वापरत असत जास्त किंवा आताही वापरतात. तर ती बुरख्यामध्ये तिला असायची. तर तिचंही असंच होतं की तारखा वगैरे असं सुरू झालं की आम्ही नो प्रॉब्लेम, तुला बुरखा आहे, मी कोणालाही तू नसशील तरी काहीही फरक पडत नाही. पण त्या दोघी ज्या छोटी झरीन आणि छोटी उमा ज्या होत्या त्या इतक्या गोड आणि इतक्या साध्या. आणि तुम्ही स्क्रीनवरती बघाल छोटा सदाशिव सगळ्यात बेस्ट होता. त्याला जी अभिनयाची समज होती त्याच्याकडून इतकं शिकण्यासारखं होतं. पण मग त्याने खाऊन टाकलंय लिटरली सगळ्यांना. आणि लकीली ती फारच गोड होता तो. तिन्ही मुलं मला एका क्षणात म्हणजे त्याला सांगण्याची खोटी आणि परफॉर्म करून मोकळा. खरंच फार गोड होता. म्हणजे त्यांनीच खरं तर केलं असतं तरी चाललं असतं. फक्त ऍक्च्युली तो मोठा होईपर्यंत थांबायला पाहिजे होतं. त्यांनी सिनेमा कसा बनवायला पाहिजे होता की छोटी उमा, छोटी झरीना आणि छोटा सदाशिव. मग एक 15-20 वर्षांनी परत सुरू करायचा ना सिनेमा. हा बाहुबली असा झाला असता छोट्या ह्याचा. आता 15 वर्षानंतर दुसरा. नाही, पण तिन्ही मुलं खूप गोड होती आणि त्यांनी खूप समजून उमजून काम केलं. आणि लकीली ते तिघजण आमचं लहानपण वाटतात इतके ते मॅच आम्हाला मिळाले होते. त्यामुळे त्याही तिघांनी खूप छान आणि कामं केलेत. सुबोध आणि मृण्मयी सोबतच्या या गप्पांची मैफल अशी सुरू राहणार आहे. मात्र त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. मुलगा. ओके. तिसरा शब्द. हे वेगळं दमशेराच आहे आता. आता ही धमकी आहे. ओके. धमशेराज आहे. दमशेराज. चौथा शब्द. हृदय, मन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे बोलते तारेमध्ये. आणि आपल्या गप्पा चालू आहेत सुबोध बरोबर आणि मृण्मयी सोबत. बरं, मी जसं म्हटलं होतं की अजून काही गोष्टी मजेशीर गोष्टी बाकी आहेत. तर आत्ताच्या आत्ताना मी इथे तुम्हाला दमशेराज खेळायला लावणार आहे. आता हे काय मध्येच वगैरे नाही. तर याचं कारण असं, गाण्यांवरचा सिनेमा आहे आणि गाण्यांबद्दलचा सिनेमा असून पण आमच्याकडे एक छान नर्तिका सुद्धा इथे अवेलेबल आहे जी छान छान मुद्रा करून दाखवते. तर मग याच्यावर असणारा कुठला गेम दिवाळीच्या निमित्ताने असू शकतो तर दमशेराशिवाय दुसरं काय मला सुचलं नाही. बरोबर. तर तुला ना मी काही चिठ्ठ्या देते, त्यातली एक चिठ्ठी तू उचलायची आहेस आणि त्यातलं जे गाणं येईल ते सुबोधला तू करून दाखवायचंस हावभाव आणि त्यांनी ओळखायचं अर्थात.
इशारा 3 कळत नाहीये का तू नाटक करतोय? 5 1 2 3 4 5 1 हे मगाशी मी म्हटलं ना 1 म्हणून पुढे बोल ना पण त्याच्या. ओके. हा 1 विसरून जाऊ 2 डोळे डोळ्यांची 2 पाखरे नाही थांब सुबोध, कॉन्सन्ट्रेट कर. ओके, मी काय करून दाखवते ते सगळं एकत्रित पहा. तुला ते गाणं कळेल. रिलेट कर स्वतःला माझ्या बरोबर, जे तू करू शकत नाहीस. 1 2 दुसरा शब्द असं माझं म्हणणं आहे मगापासून. पहिला मला शब्द, नाही, दुसरा शब्द, तिसरा शब्द. बरं, मी पहिला तुला शब्द. एक्सप्लेन करण्याचा. पहिला शब्द सोड आता तो पहिला शब्द. दुसरा शब्द मी मुलगा ओके. तिसरा शब्द हे वेगळं दमशेरास आहे अरे आता. बापरे. आता ही धमकी आहे ओके. धमशेराज आहे दमशेरास. चौथा शब्द हृदय मन ओके. ओके 5वा शब्द बुद्धी नाही ती तुला. आता सांग सुबोध, किती छान करत होते रे. सांगू का? हो सांगून टाक. प्रथम तुझ पाहता जीव वेडावला. सुबोध, किती गोड बघा ना सुबोध सगळ्यांनी नाही बघितलं सुबोध, ते. तू हरलास. मी हारलो नाही मला तुझ्या तोंडून ऐकायचं होतंय किती गोड गाते तुम्हाला माहितीये काही आणि प्लीज होऊन जाऊ दे आता. एकला एकला नयनाला विषय तो झाला एकला. नयनाला विषय तो झाला एकला. एकला एकला अवयव सगळे नयनी जमले. अवयव सगळे अवयव सगळे अवयव सगळे अवयव सगळे नयनी जमले. यदुवर दिसता मजला एकला. यदुवर दिसता मजला एकला. नयनाला विषय तो झाला एकला. एकला एकला. वा क्या बात है. आवडलं मृण्मयी, Thank खूप you. गोड. सोबत पण तू पण छान गातोस. नाही, मी सतत नाही. गुणगुणत असतोस तू. खरं आहे ना मृण्मयी? उत्तम. मग दिली पाहिजे ना आपण पण संधी. काहीतरी गाणं. सावरिया से नैना हो गए चार हाय राम लागी करे जुआ कटार रे लागी करे जुआ कटार. वा. ते या तुमच्या परफॉर्मन्स साठी मी तुम्हाला छानशी गिफ्ट देणार आहे. काय? दोघांना. वा काय असेल गेस? असं वगैरे ऍपल 6s. का बरं ऍपल दिलंय? का बरं दिलंय मला असं माहिती आहे की ऍपलचे प्रोडक्ट्स तुला खूप आवडतात. पण इतकी चिडचिड आहे ना त्या प्रोडक्टच्या भयंकर भयंकर साधं सोपं ऍपल देऊन टाका. आमच्याही ऍपल वरती चिडचिड काढतो. मला काही कळतच नाही त्याचं. ऍपल 6s. काय नेमकं काय प्रॉब्लेम काय पण? मला ना कम्पॅटेबिलिटी. त्यांचं वागणं आवडत नाही. वागणं म्हणजे फार शुरूड वागतात ते. म्हणजे आम्ही कोणाशी शेअर करणार नाही. आम्ही आमचे तुम्ही आमचं देऊ नका. ते असं ना लहानपणी आपण खेळ घ्यायचो. काही काही मुलं असतील आपल्याला घ्यायचे नाहीत खेळात ते त्यांचे खेळ बसायचे. तसं ॲपल मला वाटतो. आम्ही तुमच्यावर शेअर करणार नाही. म्युझिक शेअर करणार नाही. व्हिडिओ शेअर करणार नाही. ब्लूटूथवर आम्ही काय देणार तुम्हाला देणार नाही. आम्ही येईल ते डाउनलोड करून फाईलमध्ये स्टोअर करणार नाही. तिकडच्या तिकडे मेलमधनं परत तुम्ही घरी पाठवणार. तर असं एक खूप अडेल तट्टूपणा असतो. पण तरी सुद्धा त्याच्या स्ट्रॉंग
पुण्यासारखं आहे रे. सॉफ्टवेअर किंवा याच्यामुळे आपण पुण्यासारखं आहे. पर्याय नसतो शेवटी त्या पर्याय नसतो. टॅलेंटचं काय करणार? talent चं काय करणार? त्यामुळे. आणि ते तिथेच रुजतो तिथेच उगवतो, त्याला तरी नुसतं काय करणार. मला असं वाटतं की स्टीव्ह जॉब्स नक्की पुण्यात आला. आता तू इतकं छान गाणं गायलंस ना, तुलाही छान gift वा. आहे. हो, बघू. कट्यार दिली आहे का? तिकडे का असं कट्यार तिकडे? नाही म्हणजे असंच हे काढ ना. सोपं असं ते. वा 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 वा. अरे हे काय रे? ऊस आणि साखर. हे तुला फटकवायला. हे मला दिलेलं आहे. आणि तू म्हणालीस ना कमी केलं, तर तुझ्यातला गोडवा कमी करू नकोस हे आणि सांगण्यासाठी. ऊस गोड लागला म्हणून मुळा सगळं खाऊ नको. सुबोध, तुझी डायबिटीस आहे रे. क्या बात है, क्या बात है. हाच हा क्षण आहे ज्या क्षणी आपण या दोघांसोबत काढणार आहोत एक मायबोली सेल्फी, आणि त्यानंतर आपण या दोघांची रजा घेणार आहोत. पण तत्पूर्वी एक छानसा सेल्फी आपण तिघ जण काढूया. चला लगेच. पुढे. मृण्मयी आणि सुबोध आज इथे आलात आणि खूप मजा केली. मला खूप बरं वाटलं, कारण आणि खरं सांगू या इंटरव्ह्यू नंतर आता संध्याकाळी जाऊन मूवी बघण्याची, पिक्चर बघण्याची मजा काही औरच आहे. त्यामुळे मी नक्की संध्याकाळी कट्यारला जाणार आहे. मी तर मजा घेणारच आहे. पण तुम्ही दोघं इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू.